नमस्कार. मी डॉक्टर सरवदे. आजच्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे विरामचिन्हे व त्याचे प्रकार. या टॉपिकच्या माध्यमातून आपण विरामचिन्हे म्हणजे काय, विरामचिन्हांचे एकूण प्रकार किती आहेत, विरामचिन्हांचा वापर केव्हा, कुठे आणि कशा पद्धतीने करावयाचा, अशा अनेक मुद्द्याच्या अनुषंगाने आपण या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, भाषेच्या व्याकरणामध्ये विरामचिन्हांना अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. मानवी जीवनातल्या अनेकविध भावना असतील, मानवी जीवनातल्या अनेकविध कल्पना असतील, मानवी जीवनातले अनेकविध विचार असतील, ते भाषेच्या माध्यमातून जर व्यक्त करावयाचे असतील तर विरामचिन्हांचा वापर हा अत्यावश्यक असतो. मित्रांनो, आपण आपली भाषा बोलत असताना विरामचिन्हांचा वापर फारसा करत नसाल, परंतु आपण मराठी भाषा लिहित असताना मात्र आपल्याला विरामचिन्हांचा वापर करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण आपण बोलत असताना कमी अधिक वेळ थांबत असतो. हे थांबण्याचं जे ठिकाण असतं ते प्रत्येकाच्या गरजेनुसार असतं, परंतु लिहित असताना मात्र आपल्याला विशिष्ट ठिकाणी विशिष्ट वेळेपुरते हे थांबावेच लागते. आणि म्हणून या टॉपिकच्या माध्यमातून आपण भाषेच्या व्याकरणामध्ये विरामचिन्हांचा वापर किती महत्त्वाचा असतो, किती अनन्यसाधारण असतो, याची चर्चा आपण या टॉपिकच्या माध्यमातून करणार आहोत. सुरुवातीला आपण विरामचिन्ह म्हणजे काय ते समजावून घेऊया. मित्रांनो, विराम या शब्दाचा अर्थ काय, तर विराम म्हणजे थांबणे. आता थांबणे म्हणजे काय, तर आपण भाषा बोलत असताना, आपण भाषा लिहित असताना आपल्याला किंचितसं थांबावं लागतं आणि या थांबण्याच्या ठिकाणालाच विराम असे आपण म्हणतो. आता हा विराम वेगवेगळ्या पद्धतीनं दाखवला जातो. आपल्याला जास्त वेळ थांबायचा असेल तर विशिष्ट प्रकारची खूण केली जाते. आपल्याला कमीत कमी वेळ थांबायचा असेल तर विशिष्ट प्रकारची खूण केली जाते. या सर्व खुणांनाच आपण चिन्हे असे म्हणतो. आणि म्हणून या संपूर्ण संकल्पनेला मराठीच्या व्याकरणामध्ये विरामचिन्हे असे नाव देण्यात आलेले आहे. तेव्हा आपण विरामचिन्ह म्हणजे तरी काय, त्याची व्याख्या काय, ती आपण नीट समजावून घेऊया. या ठिकाणी विरामचिन्हांची व्याख्या दिलेली आहे, ते आपण समजावून घेऊया. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की कोणताही मजकूर वाचताना किंवा लिहिताना आपण किंचितसे थांबतो. या थांबण्याच्या ठिकाणाला व्याकरणात विराम असे म्हणतात. बघा, व्याख्या काय सांगते की कोणताही मजकूर वाचताना किंवा लिहिताना आपण किंचित थांबतो, आपण किंचितसे थांबतो. या थांबण्याच्या ठिकाणालाच व्याकरणामध्ये विराम असे म्हणतात. आता हे जे थांबण्याचं ठिकाण आहे ते एका विशिष्ट चिन्हाने, एका विशिष्ट खुणेने दाखवलेले असते, म्हणून त्यास आपण विरामचिन्हे
असे म्हणतो. तेव्हा मित्रांनो, मराठीच्या व्याकरणामध्ये किंवा मराठी भाषेमध्ये किती विरामचिन्हांचा वापर होतो, तर मराठीच्या व्याकरणामध्ये, मराठीच्या भाषेमध्ये एकूण 9 प्रकारच्या विरामचिन्हांचा वापर होतो. आणि म्हणून मित्रांनो, आपल्याला ही विरामचिन्हे फार फार आवश्यक आहेत, कारण आपल्याला भाषा लिहावयाची आहे. भविष्यकाळामध्ये आपल्याला पेपरसुद्धा सोडवायचे आहेत. तेव्हा ह्या संपूर्ण भाषेच्या लेखनामध्ये विरामचिन्हांचा वापर आवश्यक ठरणार आहे. तेव्हा आपण विरामचिन्हांचे जे 9 प्रकार आहेत, ते 9 प्रकार आपण क्रमशः पाहूया. पहिला प्रकार आहे पूर्णविराम. पूर्णविरामाची खूण कशी आहे, तर एक टिंब दिल्यासारखी आहे. या ठिकाणी कंसामध्ये आपण एक टिंब दिलेला आहे, त्यालाच आपण पूर्णविराम असे म्हणतो. आता पूर्णविरामाचा वापर भाषेच्या लेखनामध्ये केव्हा करायचा, त्याची माहिती आपण समजावून घेऊया. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की वाक्य जेव्हा पूर्ण झालेलं असेल तेव्हा पूर्णविरामाचा वापर करावा. जेव्हा जेव्हा आपण भाषेच्या व्यवहारामध्ये वाक्य पूर्ण करू तेव्हा तेव्हा आपल्याला पूर्णविरामाचं चिन्ह लिहावं लागेल. कारण एखादं वाक्य जेव्हा पूर्ण होतं तेव्हा त्या वाक्याचा कार्यभाग संपलेला आहे असा त्याचा अर्थ होतो. या ठिकाणी 2 उदाहरणे दिलेली आहेत. पहिलं उदाहरण आहे मी अभ्यास करतो. दुसरं उदाहरण आहे मी जेवण करतो. आता या दोन्हीही उदाहरणाच्या माध्यमातून त्या व्यक्तीचं नेमकं काय कार्य चाललेलं आहे याची माहिती आपल्याला मिळते. म्हणजे मी अभ्यास करतो, आपण पूर्णविराम दिला. ती व्यक्ती अभ्यास करत आहे हे आपल्याला समजलं. दुसऱ्या उदाहरणामध्ये मी जेवण करतो, आपण पूर्णविराम दिलेला आहे. त्या वाक्यामध्ये ती व्यक्ती जेवण करत आहे असा आपल्याला अर्थ प्राप्त होतो. म्हणजे वाक्य पूर्ण झाल्यानंतर आपल्याला पूर्णविराम देणं अतिशय आवश्यक आहे. तेव्हा मित्रांनो, पूर्णविराम म्हणजे काय, पूर्णविरामाची नेमकी खूण कशी आहे आणि पूर्णविरामाचा वापर केव्हा करावयाचा याची माहिती तुम्हाला या टॉपिकच्या माध्यमातून निश्चित आली असेल. आता आपण विरामचिन्हाचा दुसरा प्रकार पाहूया. विरामचिन्हाचा दुसरा प्रकार आहे स्वल्पविराम. स्वल्प म्हणजे काय, अल्प, अतिशय किंचित. म्हणजे आपण भाषा बोलत असताना आपल्याला कधी कधी किंचितसं थांबावं लागतं. असं जर आपल्याला थांबायचं असेल तर आपल्याला स्वल्पविराम द्यावा लागतो. आता बऱ्याच वेळेला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे बोलताना आपण स्वल्पविरामाचा किंवा पूर्णविरामाचा वापर करतोच असं नाही, पण लिहिताना मात्र आपल्याला सर्वच्या सर्व विरामचिन्हांचा वापर करावा लागतो. हा वापर आपण ज्या पद्धतीनं बोलत असतो त्या पद्धतीनं आपण करत असतो. आता या ठिकाणी विरामचिन्हाचा दुसरा प्रकार आहे स्वल्पविराम. स्वल्पविरामाची खूण या ठिकाणी पहिला उकार ज्या पद्धतीनं आपण देतो, एकेरी अवतरणामध्ये ज्या पद्धतीची खूण असते अगदी त्याच पद्धतीची खूण स्वल्पविरामाची आहे. म्हणजे पूर्णविराम द्यायचा आणि त्याला थोडीशी खूण करून ज्या पद्धतीनं
आपण पहिला उकार देतो त्या पद्धतीची ही खूण आहे. आता या स्वल्पविरामाचा उपयोग केव्हा करायचा ते आपण नीट समजावून घेऊया. स्वल्पविरामाचा उपयोग केव्हा करायचा तर वाक्यामध्ये वेगवेगळे शब्द असतील तर ते दर्शविण्यासाठी स्वल्पविरामाचा उपयोग करायचा. त्यानंतर वाक्यामध्ये जर समान वाक्य आले असतील पण ती निरनिराळे आहेत, बघा मी काय म्हणतोय, एका वाक्यामध्ये समान वाक्य असतील आणि ती निरनिराळी असतील तर ती दाखविण्याकरिता आपल्याला स्वल्पविरामाचा वापर करावा लागेल. त्यानंतर एकाच वाक्यामध्ये 2 पेक्षा अधिक शब्द आले असतील तर स्वल्पविरामाचा आपल्याला वापर करावा लागेल. त्यानंतर एखाद्या वाक्यामध्ये संबोधन आलं असेल, एखाद्या वाक्यामध्ये संबोधन आलं असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला स्वल्पविराम द्यावा लागेल. संबोधन म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीला हाक मारणे, एखाद्या व्यक्तीला बोलावणे, अशा वेळेला आपल्याला स्वल्पविराम देणं अतिशय आवश्यक आहे. आता या ठिकाणी काही उदाहरणं दिलेली आहेत. पहिलं उदाहरण आहे, नीताने आंबे, फणस, चिक्कू, संत्री आणले. आता नीतानं काय काय आणलं तर आंबे आणले, फणस आणले, चिक्कू आणले, संत्री आणले. म्हणजे या वाक्यामध्ये 2 पेक्षा अधिक शब्द आलेले आहेत आणि हे 2 पेक्षा अधिक आलेले शब्द हे वेगवेगळे आहेत. म्हणजे या ठिकाणी जी फळं आणलेली आहेत ती 2 पेक्षा अधिक आहेत आणि म्हणून 2 पेक्षा अधिक शब्द असतील तर आपल्याला स्वल्पविराम देणं आवश्यक आहे. नीतानं काय काय आणलं तर आंबे, फणस, चिक्कू, संत्री एवढीच फळं आणली आणि म्हणून आपण आणले या शब्दाच्या शेवटी आपण पूर्णविराम सुद्धा दिलेला आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण आहे, सुमित्रा पटकन जेवण कर. आता या ठिकाणी संबोधन आलेलं आहे. म्हणजे दुसऱ्या उदाहरणामध्ये सुमित्राला कुणीतरी सांगितलेलं आहे, कुणीतरी बोलावलेलं आहे की सुमित्रा पटकन जेवण कर. म्हणजे या दुसऱ्या उदाहरणामध्ये संबोधन आलेलं आहे आणि म्हणून संबोधनाच्या नंतर लगेच आपण स्वल्पविराम दिलेला आहे. त्यानंतर तिसरं उदाहरण आहे, विजा चमकू लागल्या, ढग गरजू लागले आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. आता बघा, मी ही उदाहरणे वाचताना सुद्धा काही ठिकाणी किंचितसं थांबतोय. हे थांबणं म्हणजेच स्वल्पविराम आहे. विजा चमकू लागल्या, ढग गरजू लागले आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. विराम म्हणजे काय तर किंचितचं थांबणं. हे थांबण्याचे प्रकार वेगवेगळे आहेत. जसं आपण पूर्णविराम पाहिला त्याच पद्धतीनं हा स्वल्पविराम आहे. या तिसऱ्या उदाहरणामध्ये 3 वाक्य आलेली आहेत आणि ही तिन्ही वाक्य निरनिराळी आहेत. ती दाखविण्याकरिता आपण काय केलेलं आहे तर स्वल्पविराम दिलेला आहे. विजा चमकू लागल्या, स्वल्पविराम दिला. ढग गरजू लागले, त्यानंतर आपण स्वल्पविराम दिला नाही. का दिला नाही तर आपल्याला वाक्य संपवायचं होतं आणि म्हणून त्या ठिकाणी आपण उभयान्वी अव्यय लिहिलेला आहे आणि हे उभयान्वी अव्यय आहे. तेव्हा मित्रांनो, एकाच वाक्यामध्ये
जर 2 वाक्य आलेली असतील, 3 वाक्य आलेली असतील, तर ती दाखविण्याकरिता आपल्याला स्वल्पविरामाची अत्यंत आवश्यकता आहे. जर आपण स्वल्पविराम दिला नाही तर ती वाक्य आपण पटापट वाचून टाकू आणि समोरच्या माणसाला ती ऐकत असताना, ती वाचत असताना मात्र पटकन अर्थ समजणार नाही. मी जे बोलतो आहे, मी जे सांगतो आहे, कुणाला तरी ते समजलं पाहिजे. ते जर समजत नसेल, मी जे सांगतो आहे त्याचा परिणाम समोरच्या माणसावर होत नसेल, तर माझ्या सांगण्याला किंमत काय? समोरच्या माणसावर माझ्या संदेशाचा, माझ्या सांगण्याचा काही परिणामच होत नसेल, तर माझ्या सांगण्याला किंमत काय? आणि म्हणून मित्रांनो, मराठीच्या व्याकरणामध्ये या विरामचिन्हांना अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. मी या ठिकाणी म्हटलं, विजा चमकू लागल्या, ढग गरजू लागले आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मित्रांनो, वाचत असताना आपल्याला विरामचिन्हांच्या वापराप्रमाणेच वाचावं लागेल, तर आणि तरच आपल्या वाचनाचा परिणाम समोरच्या माणसावर होईल. आपण जे सांगतो आहे त्याचा परिणाम समोरच्या माणसावरती होईल. तेव्हा मित्रांनो, स्वल्पविरामाचा उपयोग काय, स्वल्पविरामाची नेमकी खूण काय आणि त्याची उदाहरणे काय आहेत ते आपण नीट समजावून घेतलेली आहेत. त्यानंतर आपण पुढच्या नियमाकडं पाहूया. आता पुढच्या नियमाकडं पाहण्यापूर्वी या ठिकाणी आणखीन काही उदाहरणे इथं दिलेली आहेत, त्याच्यावरती सुद्धा आपण एक नजर टाकूया. या ठिकाणी पहिलं उदाहरण आहे, कृष्णाने कोबी, मटार, भेंडी आणली. पुढचं उदाहरण आहे, पावसाच्या सरींनी सारी सृष्टी आनंदित झाली. गायी हंबरू लागल्या, वासरे बागडू लागली. एकाच उदाहरणामध्ये 3 वाक्य आलेली आहेत आणि 3 वाक्य निराळी आहेत. हे आपण स्वल्पविरामांनी दाखवलेलं आहे. तिसरं उदाहरण आहे, प्रिया म्हणाली, मी आज येणार नाही. म्हणजे आपण स्वल्पविरामाचा वापर केव्हा, कुठे आणि कशा पद्धतीनं करावा याचा अभ्यास या टॉपिकच्या माध्यमातून केलेला आहे. त्यानंतर आपण विरामचिन्हाचा तिसरा प्रकार पाहूया. विरामचिन्हाचा तिसरा प्रकार आहे अर्धविराम. अर्धविरामाची खूण कशी आहे, तर आपण ती कंसामध्ये दिलेली आहे. एक टिंब दिलेला आहे आणि त्या टिंबाच्या खाली आपण स्वल्पविरामाची खूण केलेली आहे. म्हणजे एक टिंब, त्याखाली पहिल्या उकारासारखी खूण आपण जेव्हा करतो तेव्हा ती अर्धविरामाची खूण असते. आता या अर्धविरामाचा उपयोग केव्हा करायचा त्याची आपण माहिती घेऊया. मित्रांनो, ज्या वाक्यांचा परस्पर काही संबंध नसतो, बघा मी काय म्हणतोय, ज्या वाक्यांचा परस्पर संबंध नसतो म्हणजे काय, ज्या वाक्यांचा परस्पराशी काहीही संबंध नसतो, अशा वाक्यामध्ये आपल्याला अर्धविरामाचा वापर करावा लागतो. उदाहरणार्थ, ढग खूप गरजत होते पण पाऊस पडत नव्हता. आता पहिल्या वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी काहीही संबंध नाही. मग अशा वेळेला आपल्याला वाक्यामध्ये अर्धविराम देणं अतिशय आवश्यक असतं. या ठिकाणी
दोन वाक्य आलेली आहेत, पण या दोन्हीही वाक्याचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. या ठिकाणी आपण असंही म्हटलं असतं, ढग खूप गरजत होते, पण मला भीती वाटत नव्हती. आपण असंही म्हटलं असतं किंवा आपण असंही म्हणालो असतो, पण आपण या ठिकाणी तसं उदाहरणामध्ये म्हटलेलं नाही. उदाहरण आपलं आहे, ढग खूप गरजत होते पण पाऊस पडत नव्हता. म्हणजे पहिल्या वाक्याला आपण ज्या पद्धतीनं मांडलेलं आहे, अगदी त्याच पद्धतीनं आपण दुसरं वाक्य लिहिलेलं नाही. यालाच आपण म्हणतो परस्पराशी संबंध नसणं. म्हणजे एका वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी संबंध नसणं, यालाच आपण काय म्हणतो, परस्पराशी संबंध नसणं. आणि अशा वेळेला आपल्याला अर्धविरामाचा वापर करावयाचा आहे. मी मगाशी उदाहरण जे दिलं, ढग खूप गरजत होते पण मला भीती वाटत नव्हती. ढग खूप गरजत होते पण मी अजिबात घराबाहेर पडलो नाही, असं आपल्याला काही म्हणता येतं. पण एक गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे की जेव्हा वाक्यामध्ये दोन वाक्य आलेली असतील आणि त्या दोन वाक्याचा परस्पराशी काही संबंध नसेल, तर तुम्हाला अर्धविरामाचा वापर हा करावाच लागेल. तेव्हा मित्रांनो, आजच्या या टॉपिकमध्ये आपण विरामचिन्ह म्हणजे काय, विरामचिन्हांचे एकूण प्रकार किती आहेत, त्यांचा वापर केव्हा आणि कसा करावयाचा, याचा अभ्यास आपण तपशीलवार पाहिलेला आहे. आपण उदाहरणांच्या माध्यमातून सुद्धा पाहिलेला आहे. तेव्हा मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. विरामचिन्हांची उर्वरित जी माहिती आहे, विरामचिन्हांचे राहिलेले जे प्रकार आहेत, ते आपण नंतरच्या तासाला पाहू, नंतरच्या लेक्चरला पाहू. तेव्हा मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. घरी राहा, सुरक्षित राहा आणि छानपैकी पुन्हा पुन्हा या लेक्चरचा आस्वाद घ्या. धन्यवाद.